डिंपलकर हे कुठं गेलं असतं ग? नाही म्हणजे एवढी लोक गोळा झाल्यात आणि यांचा काहीच पत्ता नाहीये. तुला माहितीये का कुठं गेलं असते? तुझा नवरा असून तुला माहित नाही, मग मला कसं माहित असणार? अचानक कुठे निघून गेले असते? लहानपणासारखं परत पळून तर गेले नसतील ना? हे कसलं पळून जाते ती? अजून तेवढं पैसे लुटलंच कुठं ह्यांनी? या बाबा. बाबा आले बाबा. बोला देव माणसाचा जय जयकार असो. बोला देव माणसाचा जय जयकार असो. बोला देव माणसाचा जय जयकार असो. होय शपथ, हे दोघं कुठं गेले होते? हे या बाईबर कुठे गेले असतील आणि कशाला गेले असतील? देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. सत्यनाम बाबा. शरणम हृदयम. देव माणसाचा जय जयकार असो. 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 मी आलीच हा महिने. ए लाले तुला कुठे नाही माहित. जरा काहीतरी खायला दे, मला भूक लागली खूप. हा. ती खायला काही. हाय का इथं आहे वय. आहो हे फोटो बघा बघा, सोन्याचा दागिना आहे गळ्यातला. असल त्याचं काय? मग काय नाही, यो दागिना तुम्ही विकत घेऊन द्यायचा मला आणि मग स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घालायचा. होय का? तुझ्या बापाचं लगीन आहे का माझ्या बापाचं लगीन आहे? अगे इथं चिचुक घ्यायला पैसे नाहीत. सोनाराला काय दात पाडून देऊ का? सोनाराला कशाला दात पाडून द्यायला लागतात? हाय की पैसे गोपाळकडं रगडे. हा, बाप म्हणून तुमचा अधिकार आणि हक्क हाय पैशावर. अगं पण पैसा हातात यायला नको का आधी? मग मागायचं त्याच्याकडं. बाप म्हणून तुम्ही मागूच शकताय. नाही नाही, बापानं पोराकडं पैसे मागणं म्हणजे देशमुखाशी सोबत नाही ते. आणि मी त्याचा मिंदा होण्या इतकं माझ्यावर वाईट दिवस नाही आलेले. होय ना? मग ठीक आहे, मग बसा असेच. त्यो एकटा मजा मारेल सगळ्या पैशावर, तुम्ही फक्त पैशाचा वास घेत बसा. बाई काय माणूस आहे. एक नंबरची हापापलेली बाई. पैसे तर काढावे लागतीलच. बरोबर आहे की नाही? याला तर जगणं म्हणतात. आता मला सांगा, मी तुम्हाला या क्षणाला असं म्हणालो वर आभाळाकडे बघा, तर तुम्हाला आभाळ दिसेल का? नाही दिसणार. का नाही दिसणार? ते मंडपाचं कापड आहे ना. कापड आहे. अगदी बरोबर. व्यावहारिक दृष्ट्या दिसणारच नाही. अगदी बरोबर आहे. लंकेश्वर तू जे सांगितलंस ते अगदी बरोबर आहे. चला मी असं म्हणतो, आपण हा पडदा बाजूला करूयात, तर आभाळ दिसेल का? दिसणार. बरोबर ना? अगदी व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही बरोबर विचार करून मला सांगितलं की काय आहे हे, कशामुळे होत आहे हे. आता बघा, मला काही भक्तगण येऊन विचारतात की बाबा तुम्हाला ईश्वर दिसतो, भगवंत दिसतात, आम्हाला का नाही दिसत? मी म्हणतो कसे दिसतील? कसे दिसतील मला तुम्ही सांगा. या पडद्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या मनावर, तुमच्या डोळ्यावर लोभ, मोह, माया, मत्सर, क्रोध या सगळ्याचे पडदे टाकलेत. हे पडदे माणसाला असे जमिनीशी जखडून ठेवतात, सोडत नाही पाठला. तुम्हाला भगवंताचं दर्शन करायचं, ईश्वराला भेटायचंय, तर तुम्हाला हे पडदे बाजूला करावे लागतील. त्यासाठी काय करावं लागेल? त्यागावं लागेल. तुमच्याकडे जे आहे ते सगळं त्यागावं लागेल. त्यागातच खरं सुख आहे. आता त्यागायचं म्हणजे काय करायचं? अगदी सोपं आहे. आपल्याकडे काय असतं? ऐश्वर्य, संपत्ती, मोह, माया, मत्सर, क्रोध, लोभ, हे जे सगळं आहे हे सगळं त्यागून द्या. त्यागा, यात काहीही नाहीये. जीवन म्हणजे काय? आपण जगतो कसं? एकतर भूतकाळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये वर्तमान काळाचा कोणी विचारच करत नाही.
आत्ताचा क्षण जगला पाहिजे. माणूस जगणार कसा, कधी? त्याग त्याग केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा त्याग केला पाहिजे. दुःखाचा, संपत्तीचा, ऐश्वर्याचा, लोभाचा, क्रोधाचा, मोह, माया, मत्सर या सगळ्याचा त्याग केला पाहिजे. तुम्ही त्यागच नाही केला, हातात धरून बसला तर तुमचा हात जड होईल. मनात धरून बसला मन जड होईल. त्याग करा. या बंधनातून मोकळं व्हा. ईश्वराच्या चरणी लीन व्हा. भगवंताच्या चरणी लीन व्हा. माझ्या चरणी लीन व्हा. हे मी नाही बोलत आहे, भगवंत बोलतायत. भगवंत माझ्या मुखावाटे बोलतायत. ए हिरोईन, अरे काय चाललंय तुझं? काय करतेस तू नेमकं? मान्या नाही म्हणजे तुम्हाला बाबांचं प्रवचन महत्वाचं आहे का माझ्याशी बोलणं? तुम्हाला नाही आवडत का माझ्याशी बोलायला? नाही नाही नाही, असं काही नाही. आवडतं की, बोलायला पण आवडतं. तू जे काय बोलतेस ना ते ऐकायला पण आवडतं आपल्याला. बोल बोल, तू बोल. खरंच मेरी आंखें ना सुबह से तुमको ढूंढ रही थी. कुठे गेला होतात तुम्ही? एक काम होतं. काम होतं? मग मला घेऊन जायचं ना. फक्त त्या बाबांनाच का घेऊन गेले? सांगा ना कुठे गेले होते ते हा? सॉरी हा हिरोईन, ते नाही सांगू शकत मी. काय आहे, गोपाळ बाबाच्या रूपात साक्षात देवानं मला सांगितले हे कोणाला सांगायचं नाही म्हणून. सिक्रेट आहे ना. सिक्रेट? तुमच्यात आणि माझ्यात सिक्रेट कवापासून यायला लागलो? नाही म्हणजे विसरला का? मी किती जीव लावलाय तुम्हाला. कधी लावलाय मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात. कधी केल्यात पण काय काय नाही केलंय तुमच्यासाठी. ठीक आहे, कट्टी जावा. कट्टी तर कट्टी. हा? कट्टी म्हणाल तुम्ही पण? आता तुला माझ्याशी नाही बोलायचं तर कशाला फोर्स करू ना मी. आणि हे बघ हिरोईन, आपल्याला त्रास होतो तुला सांगायला पण एक खरं आहे. ही सगळी मोहमाया आहे. आता आपण ह्याच्या लय पलीकडे गेलोय. गोपाळ बाबांनी माझे सगळे पाप धुवून टाकलेत. आता मला परत नवीन पाप करून हे मन, हे शरीर मळवायचं नाहीये. गोपाळ बाबा सांगतेत ना, त्याग करा त्याग करा. आता आपण सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय. 2 कोटी? सध्या तरी हो, 2 कोटीचा पण. चल मी येतो. मला बाबांचं प्रवचन मिस नाही करायचं. मान्या मन्या नाही, हरिश्चंद्र हजारे. येतो. ह्या डॉक्टरांनी मानलं पाहिजे. असं काय आहे यांच्याकडं जे लगेच समोरच्याला येडं बनवते आणि समोरचा लगेच येडा पण होतो. नक्कीच काहीतरी गडबड आहे. भक्तांनो, तर हे असं आहे सगळं. बोला सत्यनाम 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 सत्यनाम. या एकेकाने या, आपापल्या समस्या सांगा. या या दादा, तुम्ही या. देव माणसाचा जय जयकार असो. शरणम हृदयम. बोला, काय समस्या आहे? बाबा, माझे वडील खूप आजारी आहेत. मी त्यांना मोठमोठ्या दवाखान्यात नेलं, खूप डॉक्टरांना दाखवलं, पण काहीच फरक पडत नाहीये. आणि माझ्या नोकरीचं सुद्धा काहीच होत नाहीये. तुम्हीच सांगा, काय करू मी आता? अयो मनी, चमत्कार चमत्कार. बोला देव माणसाचा. देव माणसाचा.